नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। अहिरवाडी येथे सरकारमान्य देसी दारू दुकान मालकाचे पाठबळ असलेल्या गुंडाने सर्वसामान्य तरुणावर केला प्राणघातक हल्ला। जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे अनेक वेळा किरकोळ कारणावरून दंगली झाल्या असून गेल्या काही वर्षांपासून गाव अगदी शांततेने भाईचारा जोपासत आहे। असे असताना मात्र गावातीलच अतिशय अर्धांड व गुंडा प्रवृत्तीचा वापर करणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे। एकाच कुटुंबातील पुरुष व तरुण हे दादागिरी करून गावातील ग्रामपंचायतीच्या अनेक जागेवर जोर जबरदस्तीने कब्जा करून त्या जागेवर आपला मालकी हक्क दाखविण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या या कृत्याचा ज्या व्यक्तीने विरोध केला त्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला होण्याची शाश्वती संपूर्ण गावात दिली जाते। अशी परिस्थिती असताना दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी अहिरवाडी गावात कुटुंबियांचे पाठबळ तसेच सरकारमान्य देसी दारूच्या दुकानातून परिसरातील शेजारच्या गावात घरपोच दारूच्या पेट्या पोहोचवून दुकान मालकाला जास्तीचे पैसे कमवून देत असल्यामुळे दुकान मालकाचे पाठबळ असलेल्या नितीन वाघ या आडदांड व्यक्तीच्या कुटुंबियांनी सार्वजनिक जागेवर मिळालेल्या ताब्याला सर्वसामान्य तरुण कपिल ताराचंद लहासे वय वर्ष 35 याने विरोध केल्याचा राग नितीन वाघ याला आल्याने त्याने कपिल ताराचंद लहासे याला कट रचून देसी दारूच्या दुकानासमोर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। यामुळे कपिल लहासे याला डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला रावेर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु मारहाणीत झालेल्या जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याने त्याला जळगाव येथे हलविण्यात आले। बेदम मारहाणीमुळे कपिल लहासे याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते, मात्र गावकऱ्यांमध्ये तणावपूर्ण शांतता पसरली आहे। प्रतिनिधी उदय वाघ, अहिरवाडी।